जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे रिलेशन बिटवीन मोलार मास, डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स अँड लेंथ ऑफ अ युनिट सेल. तर याच्यासाठी आपण काय करणार आहोत, एक क्युबिक युनिट सेल कन्सिडर करणार आहोत. क्युबिक युनिट सेल म्हणजे काय, त्याच्या ज्या सर्व साईड्स आहेत, जशी ही साईड झाली किंवा ही झाली किंवा ही झाली, कोणतीही पकडा, प्रत्येक साईडची जी लेंथ आहे ती सेम असणार आहे. सो फॉर अ क्युबिक युनिट सेल, पहिलं आपण पाहूया आपल्याकडे काय काय डायमेन्शन्स आहेत. जसं एज लेंथ जी आहे या युनिट सेलची, ती आपण घेऊयात ए. मग जर एज लेंथ याची ए असेल तर व्हॉल्यूम आपण कसं डिटरमाइन करू शकतो. सो व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब, तर क्यूबचं व्हॉल्यूम म्हणजे काय, साईडचा क्यूब असतो. याचाच अर्थ इथे काय होऊन जाईल, ए क्यूब होऊन जाईल. आता हा जो क्युबिक युनिट सेल असणार आहे याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती येतात. नंबर ऑफ पार्टिकल्सला आपण एन ने रिप्रेझेंट करू शकतो किंवा झेड ने रिप्रेझेंट करूया. मला वाटतं झेड ने रिप्रेझेंट करणं अतिशय चांगलं राहील यूज करण्यासाठी. आता जर समजा आपल्याकडे सिंपल क्युबिक युनिट सेल असता, सिंपल क्युबिक, तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेडची व्हॅल्यू किती आली असती, 1. 8 कॉर्नर असतात, 8 कॉर्नरला पार्टिकल असतात, प्रत्येक कॉर्नरचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. सो 8 इंटू 1/8 1 येणार. तसेच बीसीसी मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, कॉर्नरचा एक आणि बॉडीच्या सेंटरमध्ये असलेला एक, म्हणजे टोटल 2 असतात. आणि एफसीसी मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स असणार आहेत, तर एफसीसी मध्ये कॉर्नरचा एक, प्रत्येक फेसवरती हाफ कॉन्ट्रीब्युशन आहे, असे 6 फेसेस असतात. 6 इंटू हाफ 3, 3+1 किती पार्टिकल्स येतील, 4. आता हे जेवढे काही पार्टिकल असतील आपण काय करूयात, एका पार्टिकलचं जे मास आहे ते आपण कन्सिडर करूया स्मॉल एम. मास ऑफ वन पार्टिकल कन्सिडर करूयात आपण एम. इथे जे हे 1, 2 आणि 4 लिहिलेत ना, ही झेडची व्हॅल्यू आहे. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतील, आता हे डिपेंड आहे की तुम्हाला कशाविषयी विचारले. एखादा जर क्वेश्चन आलेला आहे समजा सीईटी मध्ये, तर त्यात तुम्हाला सिंपल क्युबिक युनिट सेल दिलाय, बॉडी सेंटर क्युबिक युनिट सेल दिलाय किंवा फेस सेंटर क्युबिक युनिट सेल दिलाय, त्यावर डिपेंड आहे झेडची व्हॅल्यू काय येईल. जर समजा एका पार्टिकलचं मास एम आहे, तर त्या युनिट सेलमध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत तेवढ्या पार्टिकलचं मास किती असेल, म्हणजे मास ऑफ अ युनिट सेल. सो मास ऑफ अ युनिट सेल काय येणार आपलं, एका पार्टिकलचं मास एम इंटू जेवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तेवढे इंटू झेड. आता पहा आपल्याला रिलेशन कशामध्ये काढायचं आहे, मोलार मास, डेन्सिटी आणि लेंथ ऑफ अ युनिट सेल, एज लेंथ ऑफ अ युनिट सेल. तर आपण काय करूयात, सगळ्यात पहिल्यांदा ना डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करूयात. डेन्सिटी आपल्याला माहिती आहे काय असते, डेन्सिटी असते डेन्सिटी ऑफ युनिट सेल. आता पहा, युनिट सेल असो किंवा पूर्ण सबस्टन्स असो, पूर्ण क्रिस्टल असो, तुम्ही युनिट सेलची जरी डेन्सिटी घेतली तीच डेन्सिटी पूर्ण सबस्टन्सची असणार आहे. सो डेन्सिटी ऑफ युनिट सेल काय असणार आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल मास ऑफ युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल. आता मास ऑफ अ युनिट सेल आणि व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल आपण ऑलरेडी डिटरमाइन करून ठेवलंय ना. व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल किती आहे, ए क्यूब. मास ऑफ युनिट सेल किती आहे, एम इंटू झेड. त्याच व्हॅल्यूजला आपण इथे प्लेस करूयात. आता डेन्सिटी जी आहे ना ती या रो सिम्बॉलने रिप्रेझेंट केली जाते. मास ऑफ युनिट सेल आहे एम इंटू झेड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आलंय आपलं, ए क्यूब. याला आपण म्हणूयात इक्वेशन 1. आपण काय करतो, एक फॉर्म्युला डिराईव्ह करतो आणि लक्षात ठेवा या फॉर्म्युलावरती सीईटी मध्ये खूप क्वेश्चन विचारले जातात. बोर्ड एक्झाम मध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. फार इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. आज आपण फॉर्म्युला डिराईव्ह करून त्याचे क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करणार आहोत. तर ही आपण पहिली स्टेप केली, आपण डेन्सिटी डिटरमाइन केली, मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. आता पहा ना, आपल्याला रिलेशन मोलार मास मध्ये हवंय, डेन्सिटी मध्ये हवंय आणि एज लेंथ मध्ये हवंय. इथे एज लेंथ आलेली आहे, डेन्सिटी आलेली आहे, या दोघांचं रिलेशन आपल्याला इथे मिळाले. आपल्याला फक्त आता मोलार मास या फॉर्म्युल्यामध्ये आणायचं आहे. तर मोलार मास आणण्यासाठी आपण काय करूयात, आपल्याला माहिती आहे की वी नो दॅट मोलार मास जे असतं ना, मोलार मास इज इक्वल टू मास ऑफ वन पार्टिकल.
जे वन पार्टिकलचं मास आहे मल्टिप्लाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. मोल कन्सेप्टमध्ये आपण हे पाहतो, बरोबर ना. एका पार्टिकलच्या मासला ॲव्होगॅड्रो नंबरने, ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजे काय, 6.022 इंटू 10⁻23 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मोलार मास मिळतं. एक मोलचं मास म्हणजे तेवढ्या पार्टिकलचं ॲव्होगॅड्रो नंबरचं मास किती येणार पहा. मोलार मास म्हणजे कॅपिटल एम ने डिनोट करूया. एका पार्टिकलचं मास आपण स्मॉल एम कन्सिडर केलं होतं आणि ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणजे NA होता. आता इथे मी एम इक्वल्स टू थोडं रिअरेंज केलं तर हा जो NA आहे ना तो या बाजूला येऊन डिवाइड होईल. सो मोलार मास अपॉन NA म्हणजे मासच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू पुट करू शकतो. तर या व्हॅल्यूला आपण काय करूयात, सबस्टिट्यूट करूयात. सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ M इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 कुठे आपल्याकडे, इथे पहा, डेन्सिटी इज इक्वल टू मास इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइड बाय A क्यूब. या मासच्या जागी आपण काय करणार आहोत, मोलार मास अपॉन NA ला प्लेस करणार आहोत. सो फॉर्म्युला काय बनेल आपला पहा, देअरफॉर डेन्सिटी इक्वल्स टू Z अपॉन A क्यूब आपल्याकडे ऑलरेडी आहे फॉर्म्युल्यामध्ये, Z आहे, A क्यूब आहे. या मासच्या जागी आपण लिहिणार आहोत मोलार मास अपॉन ॲव्होगॅड्रोज नंबर. सो इंटू मोलार मास डिवाइड बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. आता पहा हे एक रिलेशन एस्टॅब्लिश झालं. कोणाकोणामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश झालं, 3 टर्म्समध्ये आपल्याला रिलेशन हवं होतं. एक तर मोलार मासमध्ये, डेन्सिटीमध्ये आणि एज लेंथमध्ये. सो हा आपला फॉर्म्युला असणार आहे. दिस इज द रिलेशनशिप बिटवीन, याला आपण म्हणतो दिस इज द रिलेशन बिटवीन मोलार मास. आता मोलार मास डिपेंड आहे क्वेश्चन मध्ये कोणता सबस्टन्स दिलेला आहे. डेन्सिटी तर ऑब्विसली एकतर आपल्याला शोधायला लावतील, नाही तर दिलेली असेल. डेन्सिटी अँड युनिट सेल एज लेंथ. बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला हा 2 ते 3 मार्काचा क्वेश्चन की हा फॉर्म्युला या तिघांमधलं रिलेशन डिराईव्ह करा हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. आणि त्यासाठी हे एकदम सिंपल आणि सोपं डेरिव्हेशन आता आपण पाहिलेलं आहे. आता याचाच यूज करून ना बऱ्याच वेळेस काय क्वेश्चन विचारतात ते की नंबर ऑफ युनिट सेल्स किती प्रेझेंट असतील. सो आता आपण इथे पाहूयात, कॅल्क्युलेटिंग नंबर ऑफ युनिट सेल्स. हाऊ वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट की किती युनिट सेल्स प्रेझेंट असतील, असा क्वेश्चन CET मध्ये विचारला जातो. तर बरेच त्याचे वर्जन असू शकतात की आपल्याला युनिट सेल कसे डिटरमाइन करायचे आहे. तर सगळ्यात जास्त यूज होणारा त्याचा फॉर्म्युला म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल्स जर आपल्याला काढायचे असतील तर काय करू शकतो आपण, पहा, पूर्ण सबस्टन्स जेवढा सबस्टन्स दिलेला आहे त्याचं व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स आपण घेऊ शकतो डिवाइड बाय एका युनिट सेलने, आपण एका युनिट सेलच्या व्हॉल्यूमने त्याला डिवाइड करू शकतो, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. याच्यावरून आपल्याला कळेल ना की त्याच्यामध्ये किती युनिट सेल्स प्रेझेंट आहेत. सरळ सरळ काय करायचं आपल्याला इथे, व्ही टोटल म्हणजे टोटल व्हॉल्यूम डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल असं आपण म्हणू शकतो, राईट. म्हणजेच काय होईल पहा, चला याला काय करूयात आपण पुढच्या लाईनमध्ये लिहूयात. नंबर ऑफ युनिट सेल्स जर आपल्याला हवे असतील तर व्हॉट वी कॅन डू, टोटल सबस्टन्सचं व्हॉल्यूम आपण घेऊ शकतो डिवाइड बाय व्हॉल्यूम एका सेलचं, एका युनिट सेलचं व्हॉल्यूम किती आहे ते सुद्धा आपण करू शकतो. क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल त्यानुसार फॉर्म्युला यूज करायचा. आपण पाहूयात याचे क्वेश्चन्स की नंबर ऑफ युनिट सेल्स कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत. नेक्स्ट पहा काय फॉर्म्युला असू शकतो, आणखीन काय करू शकतो आपण. सो नंबर ऑफ युनिट सेल्स जर काढायचे असतील आणि आपल्याकडे व्हॉल्यूम नसेल, 99% व्हॉल्यूमने क्वेश्चन सॉल्वच होतील, पण जर नसतील तर आपण काय करू शकतो, मास ऑफ सबस्टन्स, सबस्टन्सचं मास काय आहे त्याला आपण W म्हणूया, डिवाइड बाय मास ऑफ 1 युनिट सेल. याने पण तर आपल्याला कळेल ना की नंबर ऑफ युनिट सेल्स किती आहे. टोटल सबस्टन्सच्या मासला एका युनिट सेलच्या मासने डिवाइड करूया. सो फॉर्म्युला काय बनेल पहा, नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल्स टू W. W म्हणजे काय, टोटल मास ऑफ द सबस्टन्स डिवाइड बाय
मास ऑफ युनिट सेल, एका युनिट सेलचं मास. हा फॉर्म्युला आपण युटिलाइज करू शकतो. किंवा आपण याच्यात आणखीन काय करू शकतो पहा, नंबर ऑफ युनिट सेल्स इक्वल्स टू आपण घेऊ शकतो टोटल नंबर ऑफ ॲटम्स. किती ॲटम्स आहे, टोटल ॲटम्स किती आहे, डिवाइड बाय वी कॅन टेक ॲटम्स इन वन युनिट सेल. आता ॲटम्स इन वन युनिट सेल तर डिपेंड आहे ना, सिंपल क्यूबिक आहे, बॉडी सेंटर क्यूबिक आहे की फेस सेंटर क्यूबिक आहे. सिंपल क्यूबिक असेल तर 1, बॉडी सेंटर क्यूबिक असेल तर 2 आणि फेस सेंटर क्यूबिक असेल तर किती ॲटम्स येतील, 4. म्हणजे इथे नंबर ऑफ युनिट सेल काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, टोटल नंबर ऑफ ॲटम्स, त्याला आपण एन म्हणूयात, डिवाइड बाय काय करावं लागेल, झेड करावं लागेल. म्हणजे हा फॉर्म्युला असणार आहे. सर मोस्टली आपले जे क्वेश्चन्स आहेत ना ते व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह होतात. आता याच्यावरतीच बेस्ड एक क्वेश्चन आपल्याला एक्झरसाइज 10 मध्ये दिलेला आहे. पहा, एक्झरसाइज 10 मध्ये एक क्वेश्चन दिलेला आहे. बुकच्या मागे जो एक्झरसाइज असतो त्याच्यामध्ये, अन एलिमेंट हॅज अ बीसीसी स्ट्रक्चर, बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर आहे, विथ द युनिट सेल एज लेंथ दिलेली आहे त्यांनी 288 पिकोमीटर. हाऊ मेनी युनिट सेल्स अँड नंबर ऑफ ॲटम्स आर प्रेझेंट. पहा इथेच क्वेश्चन मध्ये विचारलंय की युनिट सेल्स किती आहेत, प्लस ते विचारतात नंबर ऑफ ॲटम्स किती असतील इन अ 200 ग्राम ऑफ द एलिमेंट. तर सगळ्यात पहिलं ना आपण गिवन काय काय ते पाहूयात. जर बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन आलेला असेल तर गिवन लिहिणं फार महत्वाचं आहे. एज लेंथ दिलेली आहे त्यांनी 288 पिकोमीटर, एवढी दिलेली आहे एज लेंथ. पुन्हा त्यांनी सबस्टन्सचं मास दिलेलं आहे, सबस्टन्सच्या मासला आपण डब्ल्यू म्हणूया, किती दिलेलं आहे, 200 ग्राम गिवन आहे. आणि बीसीसी स्ट्रक्चर आहे. बीसीसीचा अर्थ काय होतो, बीसीसी आहे म्हणजे झेडची व्हॅल्यू येणार आहे 2, कॉर्नरचा एक पार्टिकल आणि बॉडी सेंटरवाला एक पार्टिकल. तसंच त्यांनी इथे जी आहे ना डेन्सिटी सुद्धा दिलेली पाहिजे. बुकमध्ये जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये डेन्सिटी गिवन नाही आणि विदाऊट डेन्सिटी हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकत नाही. म्हणून डेन्सिटी मी तुम्हाला देतोय, क्वेश्चन मध्ये नव्हती प्रिंट केलेली. पहा आता फॉर्म्युला काय यूज करायचा, फॉर्म्युला आत्ताच तर आपण पाहिलाय की डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू मोलार मास डिवाइड बाय ए क्यूब इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. हा आपला फॉर्म्युला होता, बरोबर. आता याच्यात काय करू शकतो ना आपण, आपल्याला काय काढायचंय, काय काय शोधायला सांगितले त्यांनी, नंबर ऑफ ॲटम्स किती असतील हे काढायचं सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर त्यांना आपल्याला शोधायचं की किती युनिट सेल्स असतील, राईट. तर नंबर ऑफ ॲटम्स कसे काढू शकतो आपण, पहा लक्षात ठेवा, मोल कन्सेप्ट चॅप्टर मध्ये आपण हे शिकलो की जर तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स काढायला लागतील तर तुम्हाला पहिले नंबर ऑफ मोल्स माहित पाहिजे. काय माहित पाहिजे, नंबर ऑफ मोल्स. जर नंबर ऑफ मोल्सला आपण मल्टिप्लाय केलं ॲव्होगॅड्रोज नंबरने तर आपल्याला काय मिळतं, नंबर ऑफ ॲटम्स मिळतात. हे मोल कन्सेप्ट 11वीला असताना आपण शिकलेलो होतो. जर नंबर ऑफ मोल्सला ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, नंबर ऑफ ॲटम्स मिळणार आहे. आता नंबर ऑफ मोल्सला आपण डिनोट करूया एन ने, ॲव्होगॅड्रोज नंबर एन ए आहे आणि नंबर ऑफ ॲटम्स जो आहे ते आपण कॅल्क्युलेट करूया किती येतात ते. तर आता हा फॉर्म्युला मी इथे प्लेस करणार आहे. चला याला असंच राहून देऊया आणि आपण वेगळ्या पद्धतीने लिहूयात. आता आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ मोल्स जे आहेत ना ते काय असणार आहेत, मास अपॉन मोलार मास. हा त्याचा फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्सचा, गिवन मास अपॉन मोलार मास. याचाच अर्थ मोलार मास इज इक्वल टू काय येईल, गिवन मास अपॉन नंबर ऑफ मोल्स येईल का नाही. आता काय करूयात, फॉर्म्युल्यामध्ये इथे मोलार मासच्या जागी आपण ही टर्म इंट्रोड्यूस करूया, मोलार मासच्या जागी ही टर्म इंट्रोड्यूस करूयात. काय होईल पहा त्याने, फॉर्म्युला होता डेन्सिटी इज इक्वल टू झेड डिवाइड बाय ए क्यूब इंटू एन ए. मोलार मासच्या जागी काय लिहायला सांगतोय आपण, गिवन मास इंटू नंबर ऑफ मोल्स येतील, मोलार मास इंटू नंबर ऑफ मोल्स येतील. आता जर आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे असतील तर इथे एन ची व्हॅल्यू, आता गिवन काय काय पहा, डेन्सिटीची व्हॅल्यू आहे, ए ची व्हॅल्यू आहे, झेड आपल्याला माहिती आहे, एन ए आपल्याला माहिती आहे, बरोबर. आता या एन ला आपण तिकडे घेऊन जाऊयात. म्हणजेच काय करतोय पहा आपण, टू कॅल्क्युलेट नंबर ऑफ
ॲटम्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील तर जसं मी आधी सांगितलं, नंबर ऑफ मोल्स इंटू काय करावं लागेल, ॲव्होगॅड्रोज नंबर करावा लागेल ना. नंबर ऑफ मोल्स इक्वल्स टू काय करावं लागेल, ॲव्होगॅड्रोज नंबर करावा लागेल. तर सगळ्यात पहिलं मी काय करतो, मला नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत ना, या टर्मकडे लक्ष द्या. हे मला डिटरमाइन करायचे आहेत नंबर ऑफ मोल्स. तर मी काय करेल, फॉर्म्युल्याला एनला इक्वेशनच्या या साईडला घेऊन येतो, इंटू झेड इंटू एम डिवाइड बाय ए क्यूब इंटू एन ए ॲज इट इज. फक्त इकडचं जे डेन्सिटी टर्म होती ती इकडे आली, इकडे मल्टिप्लाय होती, इकडे येऊन डिवाइड झाली. हा इथे डिवाइड होता, इकडे येऊन मल्टिप्लाय झाला. सिम्पल. इंटू काय येईल, डेन्सिटी. हे नंबर ऑफ मोल्स आहेत ना, आणि याच नंबर ऑफ मोल्स पासून नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठी मी याला मल्टिप्लाय करेल कशाने, ॲव्होगॅड्रोज नंबरने. म्हणजे तुम्ही हा फॉर्म्युलाच अशा पद्धतीने लक्षात ठेवा. जर तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे असतील तर आपण या फॉर्म्युलाला अशा पद्धतीने मॉडिफाय करू शकतो, झेड इंटू एम डिवाइड बाय ए क्यूब इंटू डेन्सिटी इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. आता याच्यामध्ये काय होतं ना, ॲव्होगॅड्रोज नंबर कॅन्सल होतोय, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन वाचलं. फॉर्म्युलाला मॉडिफाय केल्यामुळे कॅल्क्युलेशन्स वाचतात. चला, ज्या गोष्टी उरलेल्या आहेत, नंबर ऑफ ॲटम्स. आता जेव्हा इथे नंबर ऑफ ॲटम्स काढायचे, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे, लक्षात घ्या. हे जे एन आहेत ना, हे एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहेत. या नंबर ऑफ मोल्सला मी ॲव्होगॅड्रो नंबरने मल्टिप्लाय केलं, म्हणजे फॉर्म्युला झाला होता एन इक्वल्स टू झेड इंटू एम डिवाइड बाय ए क्यूब इंटू एन ए इंटू डेन्सिटी इंटू एन ए. आता हा एन ए आणि एन ए मी कॅन्सल केला. हे नंबर ऑफ ॲटम्स आहेत, कॅपिटल एन इज नंबर ऑफ ॲटम्स. आता व्हॅल्यूज प्लेस करूयात. चला, मास जे आहे ना, मास वरती आपण डब्ल्यू ने दाखवलं होतं की 200 दिलेलं आहे. झेड ची व्हॅल्यू 2 येणार कारण बीसीसी आहे. मास जे आहे ते 200 आहे. ए क्यूबच्या जागी आपण काय ठेवू शकतो पहा. आता ती जी व्हॅल्यू होती आपली 288 पिकोमीटर होती. 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 मीटर असतं. सो 288 मीटर आहे, त्यालाच जर मी सेंटीमीटर मध्ये केलं ना तर हे 10⁻10 सेंटीमीटर होऊन जाईल. सो 288 इंटू 10⁻10 सेंटीमीटर होऊन जाईल. सो पिकोमीटर टू सेंटीमीटर करत असताना काय करायचं आहे आपल्याला, 10⁻10 ने मल्टिप्लाय करायचं. सो 288 इंटू 10⁻10 याचा क्यूब येईल इंटू काय राहिले आपल्याकडे इथे डेन्सिटी. किती दिलेली डेन्सिटी, 7.2. आणि याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते मिळतील 2.32 इंटू 10⁻24. चला, हाफ पार्ट तर आपला झाला की नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, राईट. आता बा, दोन पार्टिकल्सने काय बनतंय, दोन पार्टिकल्स जर असतील तर त्याच्यापासून बनतो 1 बीसीसी युनिट सेल. तर आपल्याकडे पार्टिकल्स किती आहेत, 2.32 इंटू 10⁻24 पार्टिकल्स आहेत, ॲटम्स आहेत. तर त्याच्यापासून किती बनतील, युनिटरी मेथड लावूयात, क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 2.32 इंटू 10⁻24 डिवाइड बाय 2, याला आपण डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर येऊन जाईल 1.16 इंटू 10⁻24. तर एक्झरसाइजमध्ये दिलेला हा जो क्वेश्चन होता याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स आणि नंबर ऑफ युनिट सेल्स किती असतील हा कॅल्क्युलेट करण्याचा हा क्वेश्चन होता, राईट. तर इथे आपल्याला जो फॉर्म्युला मिळाला आहे हा फॉर्म्युला नंबर ऑफ ॲटम्स काढण्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. एन ए कॅन्सलच होणार आहेत. चला, आणखीन क्वेश्चन पाहूयात. हा तर एक्झरसाइजचा क्वेश्चन होता. आता आपण सीईटीचे काही क्वेश्चन पाहूयात. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ युनिट सेल्स इन 3 ग्राम मेटल that crystallizes to simple cubic unit cell having edge length 336 picometer आणि डेन्सिटी दिलेली 9.4 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. 2022चा हा क्वेश्चन आहे. आता पुन्हा इथे पहा, इथे जे मास दिलेलं आहे, किती दिलेलं आहे मास त्यांनी गिवन लिहूयात सर्वात पहिल्यांदा. आता सीईटी मध्ये काही गिवन वगैरे लिहित नाहीत, पण इथे क्वेश्चन आपल्याला सांगायचा आहे, कसा आहे समजून घ्यायचं आहे म्हणून आपण गिवन लिहितोय. 3 ग्राम दिलेलं आहे मास त्यांनी. मासला एम म्हणा, डब्ल्यू म्हणा. ए इज इक्वल टू म्हणजे एज लेंथ 336 पिकोमीटर दिलेली आहे आणि तिला जर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल एज लेंथला तर काय सांगितलं होतं मी, 10⁻10 सेंटीमीटर होऊन जाईल. नंबर ऑफ युनिट सेल्स किती आहे हा क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. आणि ऑब्विसली व्हॉल्यूम. आता बघा, नंबर ऑफ युनिट सेल काढायचा असेल तर फॉर्म्युला काय होता आपल्याला, नंबर ऑफ युनिट सेल्सचा फॉर्म्युला होता
व्हॉल्यूम वरून काढू शकतो ना आपण, टोटल व्हॉल्यूम ऑफ द सबस्टन्स डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आता व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जो आहे ना तो आपण कसा डिटरमाइन करतो, ए चा क्यूब करून. ए चा क्यूब करून डिटरमाइन करतो ना. का ए चा क्यूब करतोय, कारण सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे. क्यूबचं व्हॉल्यूम काय येतं, साईडचा क्यूब म्हणजे ए क्यूब, बरोबर. आणि टोटल व्हॉल्यूम जे आहे ना ते आपल्याला काढावं लागेल. पण टोटल व्हॉल्यूम काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, टोटल व्हॉल्यूमसाठी आपण यूज करूया डेन्सिटीला, कारण डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असतं. देअरफॉर व्हॉल्यूम इज इक्वल टू काय होऊन जाईल, मास अपॉन डेन्सिटी होऊन जाईल. तर टोटल व्हॉल्यूम आपल्याला मिळेल इथे, इथे आपल्याला युनिट सेलचं व्हॉल्यूम मिळेल. दोघांना डिवाइड केलं की आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल्स किती आहेत हे मिळणार आहे, राईट. तर सगळ्यात पहिलं काम आपण काय करूयात, व्हॉल्यूम ऑफ अ युनिट सेल काढूया. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय येईल, ए चा क्यूब येईल. ए ची व्हॅल्यू किती आहे सेंटीमीटर मध्ये, 336 इंटू 10⁻⁻10 सेंटीमीटर. याचा क्यूब करायचा आहे आपल्याला. आता याचा क्यूब करायचा म्हणजे याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. 336 ने 336 ला मल्टिप्लाय करा, पुन्हा त्याला आणखीन एकदा 336 ने मल्टिप्लाय करा, आणि मग आपल्याला त्याचा आन्सर येईल. आणि हे मल्टिप्लाय करावं लागेल, याच्यामध्ये ऑप्शन नाही आहे आपल्याला. 3.8 इंटू 10⁻30 सेंटीमीटरचा क्यूब, 10⁻10 चा क्यूब, 10 इंटू 330, 336 ला मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय करूनच आन्सर येईल, नो शॉर्टकट्स. 3.8 होऊन जाईल ते. चला पुढे जाऊयात. व्हॉल्यूम ऑफ मेटल आपण काढूया, किती येते. मेटल म्हणजे तो जो सबस्टन्स दिलेला आहे आपल्याला, तो व्हॉल्यूम काढण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आपल्याला, व्ही टोटल, डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज करतो ना आपण, जे गिवन मास आहे ते डिवाइड बाय डेन्सिटी आपण घेऊया. आता गिवन मास किती आहे, 3 ग्राम दिलेला आहे त्यांनी. डेन्सिटी किती दिलेली, 9.4. पहा हे ग्राम मध्ये दिलेलं आहे, हे ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ग्राम ग्राम कॅन्सल होतील आणि इथे जे व्हॉल्यूम आहे डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळेल 0.32 सेंटीमीटर क्यूब. हे व्हॉल्यूम आपल्याला तिथे मिळणार आहे. पुढे सॉल्व्ह करूयात आपण. नंबर ऑफ युनिट सेल्स, कारण आता दोन्ही व्हॉल्यूम आपल्याकडे आलेले आहेत ना, आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय, नंबर ऑफ युनिट सेल्स कॅल्क्युलेट करायचे आहेत. काय करणार, आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आहेत. तुम्ही थोडा प्रयत्न करा नंबर ऑफ युनिट सेल्स कॅल्क्युलेट करण्याचा. टोटल सेलचं व्हॉल्यूम 0.32 आहे, बरोबर. डिवाइड बाय आपल्याला जे व्हॉल्यूम मिळालं होतं ते किती मिळाले, 3.8 समथिंग आपल्याला ते व्हॉल्यूम मिळालं होतं ना, राईट. सो ते व्हॉल्यूम असणार आहे 3.8 इंटू 10⁻30. याला डिवाइड करा, आपल्याला आन्सर येऊन जाईल, बरोबर. याच्यामध्ये थोडासा मला या कॅल्क्युलेशन्समध्ये इश्यू वाटतोय, कारण 336 ला मल्टिप्लाय केल्यावर आपण इथे डायरेक्ट ही व्हॅल्यू यूज करू शकत नाही ना. त्याच्यात काय होईल, 336 इंटू 336 इंटू 336, यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे, पहा यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे तिघांचं, हे येणार आहे साधारणतः 379333056, आणि मग इंटू 10⁻30 आहे इथे. आता पॉइंट्सला आपण शिफ्ट करू शकतो. किती वेळा शिफ्ट करू शकतो पहा, 3.8 करण्यासाठी मला इकडे घेऊन यायचं पॉइंटला, म्हणजे किती नंबरने शिफ्ट केलं मी, 1 2 3 4 5 6 7, 7 वेळा. म्हणजे ज्याचा अर्थ ही व्हॅल्यू काय होऊन जाईल, 3.79333056, 7 टाइम्स मी शिफ्ट केलेलं आहे, बरोबर. याचाच अर्थ इथे होऊन जाईल -23. म्हणजे इथे व्हॅल्यू यायला हवी 3.8, 3.79 या टर्मलाच मी 3.8 कन्सिडर करतोय, इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे इथे काय असणार आहे, 10⁻23 असणार आहे. आता या दोघांना जेव्हा आपण डिवाइड करू, 0.32 डिवाइड बाय 3.8, तेव्हा आपल्याला आन्सर मिळेल 0.08421 इंटू ही जी 10⁻23 टर्म आहे, ही जेव्हा न्यूमरेटरमध्ये जाईल तेव्हा पॉझिटिव्ह होऊन जाईल, इंटू 23. आता काय करूयात, हा पॉईंट पहा, सायंटिफिक नोटेशन म्हणजे काय, डेसिमल पॉईंटच्या आधी आपल्याला एक डेसिमल पॉईंटच्या आधी एक नंबर पाहिजे. सो या पॉईंटला आपण शिफ्ट करूयात, इथून इथे एकदा, इथून इथे एकदा, म्हणजे 2 वेळा शिफ्ट करायचं आहे. म्हणजेच काय होऊन जाईल, देअरफॉर नंबर ऑफ युनिट सेल्स जे आहेत ते आपले किती येतील, 2 वेळा शिफ्ट केलं 8.421,
मल्टिप्लाइड बाय 2 वेळा शिफ्ट केलाय ना, म्हणजे 10⁻21 होऊन जाईल ते, राईट. पहा डायरेक्ट समजत नसेल तर आधी शिफ्ट केलं म्हणून मी इथे -2 लिहितो, मग 23 लिहितो. आता 10⁻2 आणि 10⁻23 यांचे कॅल्क्युलेशन्स काय येऊन जातील, 8.421 इंटू 10⁻21 होऊन जातील. सो एवढे आपले नंबर ऑफ मोल्स असणार आहे. पाहूयात आपण ऑप्शनमध्ये कोणता ऑप्शन येतोय आपला, पहा 8.4 इंटू 10⁻21 आलेला आहे. सो आय विल से दॅट की ऑप्शन ए इज करेक्ट. आणि कॅल्क्युलेशन्स तर आहेत याच्यामध्ये, क्यूब आपल्याला करावंच लागेल, डिवाइड आपल्याला करावंच लागेल, कॅल्क्युलेशन पासून माघारी होऊन चालणार नाही, कॅल्क्युलेशनचा कंटाळा करून चालणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इफ अन एलिमेंट हॅव्हिंग मोलार मास 56 ग्राम पर मोल आहे, दॅट फॉर्म्स बीसीसी युनिट सेल. आणि इकडे त्यांनी बघा क्वेश्चन मध्ये सीईटी मध्ये 2023च्या क्वेश्चन मध्ये काय केलं त्यांनी, डेन्सिटी इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर याची व्हॅल्यू देऊन ठेवलेली आहे. डेन्सिटी आणि ॲव्होगॅड्रोज नंबर याचं मल्टिप्लिकेशन त्यांनी देऊन ठेवले, म्हणजे आपलं काम त्यांनी कमी केलेलं आहे. आणि हे 4 ऑप्शन आहेत. काय काढायचं पुन्हा पहा, कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. युनिट सेलचं आपल्याला काय काढायचंय, व्हॉल्यूम ते काढायला सांगतात. व्हॉल्यूम म्हणजे काय असतं, ए क्यूब ना. युनिट सेलचं व्हॉल्यूम म्हणजे काय, ए क्यूब असतं. तो ऑब्वियस आहे. पहिलं मी तुम्हाला गिवन सांगतो काय काय असणार आहे. याच्यामध्ये गिवन जे आहे, मोलार मास कॅपिटल एम दिलेला आहे 56 ग्राम पर मोल. 56 कोणाचं मोलार मास असतं, एफईचं. डेन्सिटी इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर दिलेला आहे 4.8 इंटू 10⁻24, त्याचे युनिट दिलेले आहेत ग्राम पर सेंटीमीटर क्यूब पर मोल. आणखीन काय दिलेलं आहे त्यांनी, बीसीसी म्हणतायत ना ते, बीसीसी. बीसीसीचा अर्थ आहे की झेडची व्हॅल्यू असणार आहे 2. आणि कॅल्क्युलेट आपल्याला करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे ए क्यूब आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. फॉर्म्युला ठेवूयात ना, काय होता आपल्याकडे फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू झेड इंटू मोलार मास डिवाइड बाय ए क्यूब इंटू ॲव्होगॅड्रोज नंबर. आता ए क्यूब म्हणजेच काय असतं, ए क्यूब म्हणजेच तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आहे जे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल कॅल्क्युलेट करायचं ना, पहिला आपण फॉर्म्युल्याला रिअरेंज करून घेऊया. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज इक्वल्स टू, ही टर्म काय झाली, इक्वेशनच्या त्या बाजूला आली, म्हणजेच हे होऊन जाईल झेड इंटू एम, डेन्सिटी येईल तिकडे आता, इंटू एन ए. आता सगळ्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत. पहा डेन्सिटी इंटू एन ए त्यांनी डायरेक्ट देऊन ठेवलेलं आहे. झेड आपल्याला माहिती आहे बीसीसाठी 2 आहे आणि मोलार मास 56 दिलेलं आहे, म्हणजे हा एक इझी क्वेश्चन होता. सो इथे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करूयात व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, झेडची व्हॅल्यू 2 इंटू मोलार मास 56 डिवाइड बाय डेन्सिटी किती आहे बरं, 4.8. डेन्सिटी अँड ॲव्होगॅड्रोज नंबरचं मल्टिप्लिकेशन 10⁻24 दिलेलं आहे. याला कॅल्क्युलेट करूयात, काय येईल कॅल्क्युलेट करून, याला डिवाइड करून घ्या. हे आपले होऊन जातील किती, 2.4 होऊन जातील. पुन्हा याने त्याला डिवाइड केल्यानंतर मला वाटतं 0.7 वगैरे येईल. कॅल्क्युलेशन सोपे आहेत, हे कॅल्क्युलेशन्स तुम्ही ट्राय करू शकता. पहा कसं होईल. काय करतो मी कॅल्क्युलेशनसाठी, काय करतो मी याला 4.8ला मी 48 करून टाकतो. 48 केलं म्हणजे 10⁻⁻1 बाहेर आले, म्हणजे हे झाले 10⁻23. आता थोडं कॅल्क्युलेशन अजून सोपं वाटेल, 2/24 होऊन जाईल. आणि मग आपण याला जर 8×7=56 केलं, 8×3=24 केलं तर आणखीन सोपं वाटेल, म्हणजे हे काय होऊन जाईल 7/3 आले ना. सो व्हॉल्यूम ऑफ सेल इज इक्वल टू 7/3. 10⁻23 डिनॉमिनेटर मध्ये होतं बरोबर, त्याला आता काय करावं लागेल, न्यूमरेटर मध्ये घ्यावं लागेल, +23चं -23 होईल. सो 10⁻23 म्हणून व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 7/3 ने डिवाइड करूया, 3 दुने 6 उरले 1, म्हणजे हे 2.33 होऊन जाईल. 10⁻23 व्हॉल्यूम आहे म्हणजे सेंटीमीटर क्यूब येईल. पाहूयात हा ऑप्शन कोणता आहे, हा ऑप्शन डी आहे. म्हणजे आपण इथे काय म्हणू शकतो की ऑप्शन डी इज करेक्ट. देअरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट. सोपा क्वेश्चन होता. पुढचा आणखीन एक क्वेश्चन पाहूया. 2024च्या सीईटी मध्ये आलेला क्वेश्चन आहे. काय म्हणतात ते याच्यामध्ये, फाइंड द नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. एका युनिट सेलमध्ये किती पार्टिकल असतील ते आपल्याला काढायचं आहे. फॉर युनिट सेल हॅव्हिंग व्हॉल्यूम दिलेला आहे त्यांनी, विथ डेन्सिटी 9.8 आणि मोलार मास ऑफ द एलिमेंट 210 दिलेला आहे. पहा नंबर ऑफ युनिट सेल्स काढायचे,
त्यांनी सांगितलंच नाही ना सिम्पल क्यूबिक आहे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक आहे, फेस सेंटर्ड क्यूबिक आहे, असं काहीच सांगितलं नाही. ते सांगितलं असतं आपल्याला डायरेक्ट कळालं असतं. सो त्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेली नाही. नंबर ऑफ पार्टिकल्स काढायचे पर युनिट सेल, म्हणजे आपल्याला झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. आता बघा फॉर्म्युला काय आपला, डेन्सिटी इज इक्वल्स टू झेड इंटू मोलार मास डिवाइड बाय ए क्यूब इंटू एन ए आहे. याच्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, ऑब्विसली झेड शोधायचं. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे झेड कॅल्क्युलेट करायचं आहे. फॉर्म्युल्याला थोडं रिअरेंज करूया, झेडला इथेच ठेवूयात, बाकी सगळ्या गोष्टी तिकडे घेऊन जाऊया. म्हणजे डेन्सिटी इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवाइड बाय काय होऊन जाईल, मोलार मास. रिअरेंज केलं ना. आता सगळ्या व्हॅल्यूज प्लेस करा. झेड इज इक्वल टू डेन्सिटी दिली आहे का, 9.8 दिलेली आहे. ए क्यूब करावा लागेल ना, ए क्यूब करायची गरज नाही लागणार, डायरेक्ट व्हॉल्यूम लिहून दिले. व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूब तर दिलाय डायरेक्ट, व्हॉल्यूम म्हणजे ए क्यूबच दिलेला आहे, क्यूब करून दिलाय. 3.6 इंटू 10⁻⁻23 आहे, मल्टिप्लाइड बाय ॲव्हगॅड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23 डिवाइड बाय काय आहे 210 210 आहे. याला जर आपण सॉल्व केलं तर 9.8 इंटू 3.6 9 10 30 30 18 जवळजवळ याचा आन्सर येणार आहे. याला तुम्ही मल्टिप्लाय करून पहा 211 डिवाइड बाय 210 म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याला आन्सर येते 1. म्हणजे ऑप्शन सी इज गोइंग टू बी करेक्ट. तर आज आपण काय काय शिकलो, आपण शिकलो रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलार मास अँड एज लेंथ ऑफ अ युनिट सेल, त्याचा फॉर्म्युला पाहिला, आणि आपण सीईटी मध्ये किंवा बोर्ड एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन येऊ शकतात याविषयी आपण शिकलो. काय करतो मी, आणखीन इथे 2 क्वेश्चन्स आहेत पहा तुमच्याकडे. दोन्ही क्वेश्चन सीईटी मध्ये आलेले आहेत 2024 मध्ये. तर हे दोन्ही क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा, याचे आन्सर्स तुम्ही कमेंटमध्ये सांगा की काय येत आहेत आन्सर. आणि असे आणखीन बरेचसे क्वेश्चन 2025 2023 बऱ्याच वर्षी विचारलेले, प्रत्येक वर्षी याच्यावरती क्वेश्चन्स असतो, याचे क्वेश्चन सॉल्व्ह करा, याची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो.